नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत श्री योगेश्वरी देवी मंदिर अंबेजोगाई. कारण आज श्री योगेश्वरी देवी मातेची पालखी या शहरातून जात असते. तर मित्रांनो, आज पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी आपण आज यूट्यूब प्रेक्षकांना घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो, पाहू शकता किती सुंदर वाद्य या ठिकाणी वाजवत गाजवत पालखी सोहळा संपन्न होत आहे. तर मित्रांनो, श्री योगेश्वरी देवी मंदिर या ठिकाणी सध्या ही पालखी इथून निघालेली आहे. तर ह्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर आल्या किती लाखो हजारोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, लाखोच्या संख्येने या देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून लोक येतात. तर वाटतच मला पालखी सोहळ्याच्या दिशेने आमचे पाहुणे असलेल्या आराधनी बायका भेटल्या. तर त्यांच्याशी भेट घेऊन मी पुढे निघालो. तर मित्रांनो, पाहू शकता या बायकांच्या हातामध्ये जे काही आहे ते त्याचं मला नाव येणं गेलं. पण मित्रांनो, कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की नेमकं काय आहे, कारण ह्याच्यावरती तेल टाकतात आणि हे पेटवतात ना ते लोक. तर मित्रांनो, हे काय तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण मला ही लक्षात येईल की ह्याला काय म्हणतात ते. तर मित्रांनो, पाहू शकता इथेच केळीचा एक स्टॉल लावलेला आहे, कारण की काही भक्तांना उपवास असल्या कारणानं त्यांना खाण्यासाठी केळी आणि पाणी ह्या ठिकाणी सोय केलेली आहे. तर मित्रांनो, बघू शकता देवीची पालखी आणि हे देवीचं सुंदर मूर्ती रूप. तर मित्रांनो, तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आज तुम्हाला देवीचं दर्शन घडवण्याचा योग आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही घरबसल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पालखी सोहळ्याचा आनंद घेऊ शकता. तो पहा तुम्ही. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आज योग आलेला आहे देवीच्या दर्शनाचा. श्री योगेश्वरी पालखी सोहळा. मित्रांनो, या ठिकाणी इतकी गर्दी आहे की पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तरी सुद्धा मी आपल्या चॅनलवर प्रेक्षकांना खास करून या पालखी सोहळ्याचं दर्शन व्हावं यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं ही पालखी सोहळा दृश्य तुम्हाला पाहावयास मिळत आहे. लाखो हजारो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. पावलावर एवढी गर्दी आहे मित्रांनो की पाऊल ठेवायला सुद्धा जागा नाही. तुम्ही पाहू शकता एवढ्या गर्दीतून वाट काढत मी तुम्हाला देवीचं दर्शन घडवत आहे. तर मित्रांनो, पुढं तुम्ही पाहू शकता की किती सुंदर पद्धतीचं हे वादन चालू आहे. आपल्या महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य हे असेच असतात, कारण एवढं सुंदर वाजवत आहेत हे मित्र ह्या ठिकाणी मी मुद्दामून तुम्हाला ऐकवण्यासाठी यांच्याजवळ आलेलो आहे.